नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 2 मार्च 2026 आणि आज होळी आहे. आणि होळीच्या दिवशी आम्ही 2 एकर हरभरा इन्व्हेज कंपनीचं काढलं 81 नंबर. आणि याला जवळपास 51 कट्टे झाले. तर आपने गिना ना कितने हो गए? 51। इन्होंने वो ट्रॉली में उसमें 30 है और एक 21 खाली नीचे आहे. म्हणजे 51 कट्टे झाले. जर हे जर 65 60 65 62चा जर कट्टा धरला तर सरासरी 16 क्विंटल 90 किलो पर्यंत आवरेज येतं. म्हणजे 17 जवळपास आवरेज येतंय. म्हणजे इतकं आवरेज आलं. तर या वर्षी आणि हे पाहू शकता यांनी स्वतः येऊन हे व्हिडिओ करतात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीचं मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करीत आहे. आज मी पंजाब रोडक साहेब यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. त्यांना आपण इन्व्हेज 81 हरभऱ्याचं बियाणं दिलं होतं. त्यांनी त्यांच्या 2 एकर क्षेत्रावर लावलं होतं. 2 एकर क्षेत्रावर त्यांना किती उतार आला आहे हे आपण पाहण्यासाठी आज त्यांच्या शेतामध्ये आलो होतो. त्यांना 51 कट्टे झालेले आहेत 2 एकर मध्ये. 65 किलोचा जरी कट्टा धरला सरासरी तर एकरी 17 क्विंटल 16 क्विंटल 90 किलोचं म्हणजे 17 क्विंटल आपल्याला सरासरी धरता येते. एवढा उतार त्यांना एकरी आलेला आहे इन्व्हेज 81 या व्हरायटीचा. खूप चांगला असा उतार आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना या उताराबद्दल किंवा आलेल्या उताराबद्दल माहिती देऊ शेतकऱ्यांना. नमस्कार, मी शिवराजराव प्रगत. हे आमचे जीवलग मित्र पंजाबराव विद्यात. खूप छान उतार आलेला आहे. आणि हरभरा कसा आहे? साईज एक सूर्य एकदम व्यवस्थित आहे. तर आम्ही त्याने दरवर्षी 14 पर्यंत गेलेलो आहे. पण ह्या वर्षी हे पाहता हे 17 पर्यंत गेलेले आहेत. खूप छान उतार आलेला आहे. इन्व्हेजचं बियाणं खूप चांगलं आहे असं शेतकऱ्यांचं आणखीन म्हणणं आहे. काढायचं राहिलेलं देखील आहे भरपूर. आणखी काही शेतकरी म्हणजे हरभर काढायचं राहिलेलं आहे. 2 एकरचं काढलेलं आहे. त्याचा आपण अंदाज उतार आणि आल्यावर तुम्हाला आपण सांगितलं. काल कोरडवाहू सुद्धा हार्वेस्टरने काढला होता. तर कोरडवाहूला 10 क्विंटल 20 किलो आलं. तर मग ही जात कोरडवाहूला सुद्धा येते म्हणून हे सगळ्यात महत्वाचं. कोरडवाहूला कशामुळे केला होता की आम्हाला पुढच्या वर्षी कोरडवाहू जवळपास 15 एकर करायचंय. त्याच्यामुळे कोरडवाहूचा यावर्षी मुद्दाम प्लॉट केला. 10 क्विंटल 20 किलो तिथं झालं. म्हणजे तिथं देखील 17 कट्ट्याचं आवरेज झालं. आणि कट्ट्यामध्ये जर सांगायचं झालं तर इथं 26 कट्ट्याचं आवरेज झालं एकरी. 26 कट्टे. आणि हे पाहू शकता हे संपूर्ण कट्टे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि ते 30. बघू शकता वरती 30 कट्टे आहेत, खाली 21 कट्टे आहेत. असे दोन्ही मिळून 51 कट्ट्याचा उतार या ठिकाणी 2 एकर मध्ये आलेला आहे. मशीनचे कट्टे आहेत, जबरदस्त असा उतार आणि जबरदस्त अशी व्हरायटी आपल्याला या ठिकाणी पंजाबराव डक साहेब यांच्या शेतामध्ये भरलेली आहे. पाहायला भेटलेले खूप चांगला असा उतार या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी व्हरायटी लावली पाहिजे आणि त्यांनाही नक्कीच असा उतार येईल अशी आपण अपेक्षा करूया आणि या ठिकाणी थांबूया.